ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। प्रभाग 22 येथील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 2 येथे सुतकर शाळेजवळ गायकवाड हॉस्पिटल समोर ड्रेनेज पाईपलाईन शिवराज गायकवाड यांच्या स्वखर्चातून सार्वजनिक 240 फूट लांब ड्रेनेज पाईपलाईनचे खर्चिक काम 1,80,000 रुपयाचे स्वखर्चाने करून देण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी आज पूर्णतः चालू केले, त्याची सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, विश्वास नागटिळक, यशवंत जाधव, अयूब मुल्ला, सय्यद नईम, नीलकंठ भास्करे, कौसर पठाण, अफजल शेख, सचिन काकडे, दिगंबर खंदारे, रियाज तांबोळी, शिवलिंगप्पा जमादार, रसूल शेख, जावेद खान, श्रीकांत गिड्डे, हर्ष माने, देवा गायकवाड, महेंद्र गोसावी आदी उपस्थित होते। त्रास काढला, आमची खूप पैशांनी बहिणी रांगी केली। महिन्याला चोकप होत होतं, महिन्याला आम्ही सर्वेचे पैसे गोळा करून करत होतो। पण आता कुणाची पण व्यवस्था नाही करायची। दादाने आमची थोडी मदत केली, आम्हाला सगळे 2 नंबर झोपड़पट्टी नंबर 2 गरीबी हटाओ। शिवराज दादा के पास हम गए थे। हमारी ये परिस्थिति बहुत पुरानी थी, बहुत सालों से हम तकलीफ में थे। दादा हमारी तकलीफ समझ के अपने पैसों से काम करके दे रहे हैं और दादा का बहुत बहुत धन्यवाद। दादा ने हमारी परिस्थिति को समझा, हमारी परेशानी को समझा। हम बहुत तरफ से कई साल से हम बहुत तकलीफ में थे, लेकिन हमारी तकलीफ समझ के दादा करते मेरे दादा का संजय गांधी झोपडपट्टी नंबर 2 देगावकर वाचनालयाच्या समोर ही ड्रेनेज लाईन बंद पडलेली आहे। ती पूर्वतः नवीन करून देण्यासाठी शिवराज दादा गायकवाड हे स्वखर्चाने करून देत आहेत। मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। आपल्या 2 नंबर भागातलं सुतकर शाळा समोरचं भाग 240 फूट जे ड्रेनेजचं लाईन आहे ते अक्षरशः 30 वर्षाखालचं जुनं ड्रेनेज लाईन आहे, अक्षरशः चॉकअप झालं। त्यांनी 4-5 वर्ष झालं पाठपुरावा करायला ते काम व्हावं म्हणून। जेव्हा त्यांनी माझं नाव सुचवलं, माझ्या संपर्कात आले, तेव्हा मला बोलले की हे ड्रेनेज लाईन करून दे। मी एक माणुसकीचं नातं बघून मी तिथं प्रत्यक्षात आलो। मला खूप वाईट वाटलं ते ड्रेनेज लाईन बघून। तिथं लहान लेकरं, ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडाले, त्यांच्या आरोग्यावरती गोष्टी परिणाम, हे सर्व बाबी मला लक्षात आल्यावर मी माझ्या स्वखर्चातनं 240 फूट ड्रेनेज लाईन मी तर बनवून द्यायचं आश्वासन। आता आपण न थांबता मी सगळ्यांना आवाहन करतो, हे आपलं ड्रेनेज लाईन असू दे, लाईटी असू दे किंवा काही आरोग्य समस्या असं आपले मूलभूत गरजा आहे। मूलभूत गरजा करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। तुमचं कुठलीही समस्या असो, अहोरात्र मला फोन करा, मी तुमच्या पाठीशी म्हणून एक तुमचं नातेवाईक म्हणून, तुमचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक मुलगा म्हणून मी तुमच्या पाठीशी राहतो। याच्या पुढेही मी तुम्हाला कुठलंही काम इथं अपूर्ण करणार नाही, पूर्ण करून देऊन इथं हे स्मार्ट सोलापूर स्मार्ट प्रभाग 22 असं करू मी इच्छितो।